नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपल्यासमोर एक खूपच वेगळा स्रोत आहे. वरकरणी पाहिलं तर हे एक विद्यार्थ्याने, समीरने, त्याच्या वडिलांना लिहिलेले एक साधं पत्र आहे. हो, एका शालेय सहलीचा वृत्तांत. बरोबर, पण आपण याच्या केवळ वरवरच्या भागावर थांबणार नाही आहोत. अगदी. आपलं आजचं काम हेच आहे की या साध्या दिसणाऱ्या पत्राच्या आत दडलेलं जे काही असामान्य आहे ते शोधून काढणं. हे पत्र म्हणजे केवळ एक कौटुंबिक संवाद नाहीये. नाही, अजिबात नाही. तर ते एका तरुण मनावर इतिहासाचा, भूगोलाचा आणि वास्तुकलेचा किती खोल परिणाम होऊ शकतो याचं एक उत्तम उदाहरण आहे. तर आज आपण हे पत्र उलगडून पाहणार आहोत. याची सुरुवातच मला खूप रंजक वाटतंय. कशी? म्हणजे आजच्या इन्स्टंट मेसेजिंगच्या काळात समीरने पत्र लिहायचं ठरवलं. तो सहज व्हॉट्सॲपवर एक मेसेज टाकू शकला असता. हो, बाबा पोहोचलो, सहल मस्त झाली, झालं. अगदी, पण त्याने तसं नाही केलं. आणि इथेच तर पहिला महत्वाचा मुद्दा आहे. स्त्रोतामध्ये म्हटल्याप्रमाणे पत्राद्वारे भावना व्यक्त करणे ही एक सुखावह बाब आहे. पण का? मला वाटतं कारण पत्र लिहिणं ही एक जाणीवपूर्वक केलेली कृती आहे. तुम्हाला थांबवावं लागतं, विचार करावा लागतो, शब्द निवडावे लागतात. बरोबर, ही एक स्लो कम्युनिकेशनची प्रक्रिया आहे. हो, जी आजच्या धावपळीच्या जगात खूप दुर्मिळ झाली आहे. अगदी. तुम्ही तुमच्या अनुभवाला पुन्हा एकदा जगता मनातल्या मनात. हां. समीर जेव्हा राजगडाबद्दल लिहितोय तेव्हा तो फक्त माहिती नाही देते. नाही. तो त्या अनुभवाचं, त्या आनंदाचं, त्या अभिमानाचं पुनर्सृजन करतोय. बरोबर. ईमेल किंवा SMS हे माहितीच्या दिवाणघेवाणीसाठी उत्तम आहेत. हो. पण अनुभवाच्या हस्तांतरणासाठी पत्र हे एक खूपच सशक्त माध्यम आहे. ते वाचणाऱ्याला फक्त माहिती देत नाही, तर त्या भावविश्वाचा एक भाग बनवतं. आणि हेच भावविश्व त्याच्या पत्राच्या पुढच्या भागात उलगडत जातं. हो, तो म्हणतो त्याची सहल आनंददायी आणि अभ्यासपूर्ण झाली. मला यातला अभ्यासपूर्ण हा शब्द खूप महत्वाचा वाटतो. का? कारण अनेकदा सहल म्हणजे फक्त मजा-मस्ती असं एक समीकरण असतं. खरंय. पण समीरसाठी हा एक शिकण्याचा अनुभव होता. आणि त्याची पहिली शिकवण, महाराष्ट्र हे किल्ल्यांचं राज्य आहे. हो, आणि या किल्ल्यांच्या राज्यात तो थेट गडांचा राजा आणि राजांचा गड असलेल्या राजगडावर पोहोचतो. हे विशेषणच किती जबरदस्त आहे. आहेच. आणि त्याचा अर्थ त्याच्या वर्णनातून हळूहळू उलगडतो. बघा, 1646 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला. स्त्रोतांनुसार तो जुना होता, दुर्लक्षित होता, पण मोक्याच्या ठिकाणी होता. महाराजांनी त्याचं सामरिक महत्त्व ओळखलं. हीच तर दूरदृष्टी आहे. जिथे इतरांना फक्त एक जुनाट किल्ला दिसला, तिथे महाराजांना स्वराज्याच्या राजधानीची क्षमता दिसली. आणि त्याचं भौगोलिक स्थान तर जणू काही निसर्गानेच रचलेला एक अभेद्य सापळा आहे. उत्तरेला गुंजवणी नदी म्हणजे एक नैसर्गिक खंदकच. हो. आणि दक्षिणेला वेळखंड नदीवरचं भाटघर धरण. तो अथांग जलाशय म्हणजे एक प्रचंड मोठा जलदुर्गच जणू. पूर्वेला पुणे-सातारा रस्ता आणि पश्चिमेला सह्याद्रीचा घाटमाथा. म्हणजे शत्रूला हल्ला करायचा असेल तर त्याला नैसर्गिक अडथळ्यांची एक मालिकाच पार करावी लागेल. हे केवळ बचावात्मक अभियांत्रिकीचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. गडाची निवड अपघाताने झालेली नाहीये. नाही, अजिबात नाही. अत्यंत विचारपूर्वक केलेली आहे. आणि जेव्हा समीर लिहितो की त्याला ते धरणाचं सौंदर्य बघून परतावसंच वाटत नव्हतं, तेव्हा तो नकळतपणे त्या ठिकाणच्या सामरिक महत्वाबरोबरच त्याच्या नैसर्गिक सौंदर्यानेही भारावून गेला आहे हे दिसतं. बरोबर. आणि मार्गदर्शकांनी दिलेली माहिती तर या भव्यतेत आणखी भर घालते. 12 कोसांचा घेर. कल्पनाच करता येत नाही, अवाढव्य आहे. आणि इथून पुढे खरा खेळ सुरू होतो, जिथे समीरचं निरीक्षण एका वेगळ्याच पातळीवर जातं. हो, तो जो भाग आहे जिथे तो म्हणतो किल्ल्याचा आकार उपड्या ठेवलेल्या सिलिंग फॅन सारखा आहे. कमाल आहे ते. हे साधं वाक्य नाहीये. ही केवळ कल्पनाशक्ती नाही, ही माहितीला सोपं करण्याची एक विलक्षण पद्धत आहे. अगदी. ही उपमा म्हणजे एका जटिल वास्तुरचनेला आपल्या रोजच्या जगण्याशी जोडण्याचा एक पूल आहे. हे एक उत्तम निमॉनिक डिव्हाइस आहे, म्हणजे स्मरणात ठेवायला मदत करणारी युक्ती. बरोबर. आता राजगड म्हटलं की डोळ्यासमोर सिलिंग फॅन येणार. हो ना. त्याचा मधला उंचवटा म्हणजे बालेकिल्ला, गडाचं प्रशासकीय केंद्र, सर्वात सुरक्षित जागा. आणि पंख्याचे 3 पाती म्हणजे पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी या 3 माच्या. म्हणजे बघा, या एका उपमेमुळे त्या किल्ल्याची रचना त्याच्या मनात कायमची कोरली गेली. हो. आता त्याला माची म्हणजे काय, बालेकिल्ला म्हणजे काय हे पाठ करायची गरज नाही, त्याला ते दिसलंय. आणि मला वाटतं शिक्षण म्हणजे हेच, जेव्हा माहितीचं रूपांतर अनुभवात आणि आकलनात होतं. अगदी.
आणि हे आकलन तेव्हा अजून गडद होतं जेव्हा तो तिथले माहिती फलक वाचतो. हो, त्या फलकावरचा उल्लेख. एका फलकावर नेताजी पालकर, तानाजी मालुसरे, यसाजी कंक अशा वीरांची नावं आहेत. ही केवळ नावांची यादी नाही, हे सांगते की हा गड म्हणजे केवळ एक इमारत नव्हती, तर ते स्वराज्याचा सुरुवातीच्या काळातलं थिंक टँक आणि वॉर रूम होतं. वा, थिंक टँक आणि वॉर रूम. स्वराज्याचे सर्वात मोठे योद्धे, सर्वात मोठे सेनापती इथे वावरत होते. त्यांच्या अस्तित्वाने त्या दगडांना एक वेगळंच महत्त्व आलंय. म्हणजे विचार करा समीर, ज्या पायऱ्या चढून गेला त्याच पायऱ्यांवरून कधी काळी तानाजी मालुसरे गेले असतील. ज्या तटबंदीवरून त्याने खाली पाहिलं तिथूनच महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं असेल. हा विचारच अंगावर काटा आणणार आहे. आणि पत्रात उल्लेखलेल्या घटना तर जणू काही राजगड स्वतःच आपली कहाणी सांगतोय. कोणत्या घटना? विचार करा, अफजल खानासारख्या बलाढ्य शत्रूशी लढण्याची रणनीती याच गडावर ठरली. हो, ती गुप्त खलबत, तो तणाव, ती योजना, या सगळ्या गोष्टी त्या भिंतींनी ऐकल्या असतील. आणि मग पुरंदरचा तह. एक अत्यंत दुःखद घटना. जेव्हा महाराजांना 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले तेव्हा त्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल. त्या तहासाठी निघताना त्यांचे पाय किती जड झाले असतील. याचा साक्षीदार हाच राजगड आहे. आणि मग तो ऐतिहासिक क्षण. कोणता? जेव्हा महाराज आग्र्याहून सुटून परत आले. हो. कित्येक महिन्यांनी मृत्यूच्या दाढेतून परत आल्यावर त्यांनी पहिलं पाऊल याच राजगडावर ठेवलं असेल. त्या क्षणी गडावरच्या प्रत्येक माणसाच्या मनात काय भावना असतील, तो आनंद, तो जल्लोष, ते अश्रू. राजगड हा महाराजांच्या आयुष्यातील केवळ एक किल्ला नाहीये. तो त्यांच्या सुखदुःखांचा, त्यांच्या संघर्षाचा आणि विजयाचा सोबती आहे. म्हणूनच जेव्हा समीर वाचतो की स्वित्झर्लंडमधील एका संग्रहालयात जगातील सर्वोत्तम 14 किल्ल्यांच्या प्रतिकृतींमध्ये भारतातील एकमेव किल्ला राजगड आहे, तेव्हा त्याचा ऊर अभिमानाने का भरून येतो हे आपल्याला समजतं. ही केवळ एक पर्यटनाची माहिती नाहीये. नाही, ही आपल्या पूर्वजांच्या स्थापत्यकलेला, त्यांच्या दूरदृष्टीला आणि शौर्याला मिळालेली एक जागतिक पोचपावती आहे. अगदी. हे सिद्ध होतं की आपण जे निर्माण केलं ते जगातल्या कोणत्याही सर्वोत्तम वास्तूच्या तोडीचं होतं. या सगळ्या ऐतिहासिक अनुभवानंतर पत्र पुन्हा एकदा वैयक्तिक पातळीवर येतं. आणि हा जो भावनिक उतार आहे ना, तो खूप सुंदर आहे. हो, समीर आपल्या वडिलांना विचारतो, आपण प्रत्येक मोठ्या सुट्टीत एक किल्ला बघायला जायचं का? हा प्रश्न साधा नाहीये. नाही. हा एका परिवर्तनाचा पुरावा आहे. या एका वाक्यात त्या संपूर्ण सहलीचं सार आहे. म्हणजे सहलीने त्याला केवळ माहिती दिली नाही, तर त्याच्यात एक नवी आवड, एक नवी जिज्ञासा निर्माण केली. बरोबर. पुस्तकात वाचलेला इतिहास जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन अनुभवता तेव्हा तो तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनतो. समीर आता केवळ इतिहासाचा अभ्यास करणारा विद्यार्थी राहिलेला नाही, तर तो इतिहासाचा चाहता, एक शोधक बनण्याच्या मार्गावर आहे. हीच तर खऱ्या शिक्षणाची ताकद आहे. आणि या नव्या आवडीसोबतच तो आपल्या मुळांना विसरलेला नाही. पत्राच्या शेवटी तो घरची आठवण काढतो, आईची विचारपूस करतो, आजीच्या भजनांची आठवण काढतो. आणि वसतिगृहातल्या जेवणाची तुलना तो आईच्या हातच्या जेवणाशी करतो. हो. हा भाग पत्राला खूप मानवी आणि जिवंत बनवतो. बरोबर. एका बाजूला देशाचा गौरवशाली इतिहास आहे, तर दुसऱ्या बाजूला आईच्या हातच्या जेवणाची साधी निरागस आठवण आहे. यातून हेच दिसतं की आपण कितीही मोठं काहीतरी अनुभवलं तरी आपल्या मनात आपल्या माणसांविषयीचा जिव्हाळा कायम असतो. आणि जाता जाता मित्राची, मोहम्मदची तब्येतीची चौकशी करणं, हो, हे त्याच्या संवेदनशीलतेचं आणि मैत्री जपण्याच्या वृत्तीचं दर्शन घडवतं. म्हणजे एकाच पत्रात, एकाच वेळी तो एक जबाबदार मुलगा आहे, एक जिज्ञासू विद्यार्थी आहे, एक सच्चा मित्र आणि एक देशाभिमानी नागरिक, अशा सगळ्या भूमिका तो जगतो. हेच तर पत्रलेखनाचं सौंदर्य आहे. अगदी. ते तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाचे सगळे पैलू उलगडून दाखवायची संधी देतं. एकाच कॅनव्हसवर इतिहासाचे भव्य रंग आणि कौटुंबिक जिव्हाळ्याच्या नाजूक छटा. तर समीरच्या या पत्राने आपल्याला राजगडाची सफर तर घडवलीच, पण त्यासोबतच एक अनुभव माणसाच्या मनात कसा झिरपतो, त्याची आवड कशी बनते आणि त्यातून त्याचं जगण्याकडे बघणं कसं बदलू शकतं हे दाखवून दिलं. आणि श्रोताच्या शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे की समीरचे वडील या पत्राला काय उत्तर देतील. आपण या विचाराला थोडं पुढे घेऊन जाऊया. हे पत्र म्हणजे केवळ एका मुलाचा अनुभव नाही, तर ते आधुनिक शिक्षण पद्धतीवर एक भाष्य आहे. समीरच्या वडिलांच्या जागी आपण असतो तर काय विचार केला असता?
मला वाटतं पहिलं म्हणजे ते त्याच्या किल्ला बघण्याच्या प्रस्तावाला नक्कीच होकार देतील. नक्कीच. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांना हे कळेल की त्यांच्या मुलाला शिकवण्यासाठी केवळ पुस्तकं आणि वर्गखोल्या पुरेशा नाहीत. बरोबर. त्याला प्रत्यक्ष अनुभवाची गरज आहे. अगदी. आणि हाच विचार आपल्याला एक मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातो. कोणता प्रश्न? आजच्या या डिजिटल युगात जिथे आपण व्हर्च्युअल रियालिटी टूरद्वारे जगात कुठेही पोचू शकतो, तिथे समीरसारख्या प्रत्यक्ष सहलींचं महत्त्व काय उरतं? खरंय. समीरचं हे पत्र एक शक्तिशाली युक्तिवाद करतं की इतिहासाच्या स्पर्शाची, त्या दगडांमधले प्रतिध्वनी ऐकण्याची आणि त्या मातीत चालल्याची भावना कोणतंही तंत्रज्ञान देऊ शकत नाही देऊ शकत. कदाचित प्रश्न हा नाही की समीरचे बाबा काय उत्तर देतील, मग तर प्रश्न हा आहे की अशा अनुभवांपासून पुढची पिढी दुरावली तर आपण एक समाज म्हणून काय गमावून बसू, यावर विचार करायला हवा.